Okay, dear children, now see, read the following table carefully. What do you notice? Chapter number 9th, environmental management. We are going to study page number 101. ओके, क्लासिफिकेशन अँड सोर्स म्हणजे कचऱ्याचं वर्गीकरण आणि तो कचऱ्याची निर्मिती कुठून होते ते आपण बघितलं मागच्या तासाला. डोमेस्टिक वेस्ट म्हणजे घरगुती कचरा. काय काय असतं त्याच्यात? वेस्ट फूड, पेपर, प्लॅस्टिक बॅग्स, व्हेजिटेबल वेस्ट, फ्रूट स्किन्स, ग्लास अँड शीट मेटल्स, आर्टिकल्स ॲटसेट्रा. काय काय असतं? भाज्या, फळांची सालं, बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर कागदाचे गोळे, उरलेलं अन्न, तर प्लॅस्टिक असं असतं. त्याच्यानंतर इंडस्ट्रीयल वेस्ट म्हणजे औद्योगिक कचरा. याच्यामध्ये काय काय तर मुलांनो? केमिकल्स म्हणजे रसायनं, पिगमेंट्स म्हणजे द्रव्य, स्लज म्हणजे काय गाळ, त्याच्यानंतर ॲश म्हणजे राख, मेटल्स म्हणजे धातू इत्यादी. हजार्डस वेस्ट म्हणजे घातक कचरा. याच्यामध्ये काय येतं? केमिकल्स जनरेटेड इन व्हेरियस इंडस्ट्रीज म्हणजे वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये तयार झालेली रसायनं. रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल्स म्हणजे किरणोत्सारी पदार्थ. एक्सप्लोजिव्स म्हणजे स्फोटकं. इन्फेक्शियस मटेरियल्स म्हणजे संसर्गजन्य पदार्थ इत्यादी. त्याच्यानंतर फार्म अँड गार्डन वेस्ट म्हणजे बागेत तयार होणारा कचरा. लिव्ह, फ्लावर्स, ब्रँचेस ऑफ ट्रीज म्हणजे काय पानं, फुलं आणि झाडांच्या फांद्या. क्रॉप रेसिड्यूज लाईक क्रॉप रेसिड्यूज लाईक स्ट्रॉ, बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर काय तण. त्याच्यानंतर ॲनिमल युरिन म्हणजे प्राण्यांचे मूत्र. अँड डंग म्हणजे शेण, मूत्र आणि शेण. पेस्टिसाइड्स म्हणजे कीटकनाशकं. रिमेन्स ऑफ व्हेरियस केमिकल्स अँड फर्टिलायझर्स म्हणजे अनेक रसायनांचे आणि काय खतांचे अवशेष म्हणजे रिमेन्स. इलेक्ट्रॉनिक वेस्ट. आता इलेक्ट्रॉनिक वेस्ट म्हणजे काय? नॉन फंक्शनल टी व्ही सेट्स म्हणजे अकार्यक्षम टी व्ही. सेल्स फोर्स म्हणजे मोबाईल फोन. म्युझिक सिस्टीम म्हणजे काय? म्युझिक सिस्टीम, बरोबर आहे की नाही. म्युझिक सिस्टीम म्हणजे आपले DVD, CD प्लेअर इत्यादी. कॉम्प्युटर्स अँड देअर पार्ट्स म्हणजे संगणक आणि त्याचे भाग. हे इलेक्ट्रॉनिक वेस्ट म्हणजे ई वेस्टमध्ये येतं. त्याच्यानंतर बायोमेडिकल वेस्ट. बायोमेडिकल वेस्टमध्ये काय काय येतं? बँडेजेस, ड्रेसिंग्स म्हणजे पट्ट्या, ग्लोव्ज म्हणजे हातमोजे, निडल्स म्हणजे सुया, सलाईन बॉटल्स, सलाईनच्या बाटल्या, मेडिसिन्स म्हणजे औषधं, मेडिसिन बॉटल्स, औषधाच्या बाटल्या, टेस्ट ट्यूब्स, परीक्षा नळ्या, बॉडी पार्ट्स म्हणजे कापलेले शरीराचे भाग, ब्लड म्हणजे रक्त, फ्रॉम क्लिनिक्स ते दवाखान्यातून बाहेर पडतं त्याला बायोमेडिकल वेस्ट म्हणतात. हॉस्पिटलमधून बाहेर पडतं त्याला बायोमेडिकल वेस्ट म्हणतात. ब्लड बँकमधून बाहेर पडतं आणि पॅथॉलॉजी लॅबोरेटरीमधून बाहेर पडतं त्याला बायोमेडिकल वेस्ट म्हणतात. त्याच्यानंतर मुलांना पुढचं अर्बन वेस्ट. अर्बन वेस्ट म्हणजे काय? शहरी कचरा. आता शहरी कचरा काय काय? वेस्ट जनरेटेड थ्रू द हाऊस होल्ड इंडस्ट्रीज अँड लार्ज कमर्शियल अँड इंडस्ट्रियल एस्टॅब्लिशमेंट, बरोबर आहे की नाही. हाऊस होल्ड इंडस्ट्रीज अँड लार्ज कमर्शियल अँड इंडस्ट्रियल एस्टॅब्लिशमेंट तिथून जो कचरा बाहेर पडतो, बरोबर आहे की नाही, त्याला काय म्हणतात? अर्बन वेस्ट म्हणतात. शहरी भागातून बाहेर पडणारा कचरा म्हणजे इमारतींमधून किंवा सोसायटींमधून बाहेर पडणारा कचरा म्हणजे हाऊस होल्ड इंडस्ट्रीमधून बाहेर पडणारा कचरा. कमर्शियल अँड इंडस्ट्रियल एस्टॅब्लिशमेंट म्हणजे काय? कारखान्यातून बाहेर पडणारा कचरा. कॅरी बॅग्स, त्याच्यानंतर काय? ग्लास, मेटल पीसेस अँड रॉड्स, थ्रेड्स, रबर, पेपर, कॅन्स ऑफ फ्रॉम शॉप, व्हेजिटेबल अँड मीट मार्केट्स, कन्स्ट्रक्शन वेस्ट एटसेट्रा. कॅरी बॅग, काच, धातूचे तुकडे आणि काय रॉड्स म्हणजे दांडे, थ्रेड्स म्हणजे काय? धागे, रबर, पेपर, कॅन्स फ्रॉम शॉप्समधून बाहेर पडणारे कॅन, व्हेजिटेबल अँड मीट मार्केट्स म्हणजे बरोबर आहे की नाही, पालेभाजी आणि मांस बाजार, बरोबर. ह्याच्यातून बाहेर पडणारा कचरा. कन्स्ट्रक्शन वेस्ट बांधकामातून बाहेर पडणारा कचरा याला अर्बन वेस्ट म्हणतात. त्याच्यानंतर आहे मुलांना रेडिओ ॲक्टिव्ह वेस्ट. आता रेडिओ ॲक्टिव्ह वेस्ट म्हणजे याला किरणोत्सारी कचरा म्हणतात. रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल्स लाईक स्ट्रॉन्शियम 90, सेरियम 141, बेरियम 140 अँड हेवी वॉटर एटसेट्रा जनरेटेड फ्रॉम ॲटॉमिक एनर्जी प्लांट्स, युरेनियम माइन्स अँड ॲटॉमिक रिसर्च सेंटर, न्यूक्लिअर वेपन्स टेस्टिंग साइट्स एटसेट्रा. मायनिंग वेस्ट रिमेन्स ऑफ द हेवी मेटल्स लाईक लेड, आर्सेनिक, कॅडमियम एटसेट्रा फ्रॉम द माइन्स. माइन्स म्हणजे काय? खाणीतून बाहेर पडणारा कचरा. रिमेन्स ऑफ हेवी मेटल्स म्हणजे जड धातू जे असतात. लेड म्हणजे शिसा आणि आर्सेनिकसारखे, कॅडमियमसारखे ते काय होतात? ते बाहेर पडतात ना खाणीतून, त्याला माइन वेस्ट असं म्हणतात. त्याच्यानंतर बघा, इंटू विच टू कॅटेगरीज कॅन द वेस्ट मटेरियल्स इन द अबाव लिस्ट बी क्लासिफाईड. 2 कॅटेगरीमध्ये म्हणजे आता हा जो टेबल आहे या टेबलमध्ये जेवढा प्रकारचा कचरा आहे तो कचरा 2 प्रकारात कसा विभागता येईल? ओके, तर तो दोन प्रकारात विभागता येईल. एक आहे बायोडिग्रेडेबल वेस्ट म्हणजे विघटनशील कचरा आणि दुसरा आहे नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट म्हणजे अविघटनशील कचरा. बायोडिग्रेडेबल वेस्ट, ओके. आता बघा म्हणजे विघटनशील कचरा जो आहे
त्याच्यावर ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय करतात, प्रोसेसिंग करून त्याचं काय करतात, डिकेइंग घडवून आणतात. नॉन बायोडिग्रेडेबल जे वेस्ट आहे त्याच्यात मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रोसेसिंग करून त्याचं हे करू शकत नाही, डिकम्पोजिशन करू शकत नाही. बघा आता व्हॉट इज बायोडिग्रेडेबल वेस्ट. नाव सी हिअर, दिस टाईप ऑफ वेस्ट इज जनरली डिग्रेडेड बाय मायक्रोब्स. ओके, इट इज मेनली इन्क्लूड्स द किचन वेस्ट. म्हणजे किचन वेस्ट म्हणजे स्वयंपाक खोलीतील कचरा, स्पॉईल फूड, फ्रूट्स, व्हेजिटेबल, ॲश म्हणजे राख, सॉईल डंग माती, त्याच्यानंतर डंग म्हणजे शेण गायडुरांचं, पार्ट्स ऑफ द प्लांट्स म्हणजे वनस्पतींचे भाग, इट्सेट्रा. ओके, दिस वेस्ट इज मेनली ऑर्गॅनिक टाईप अँड ऑल्सो कॉल्ड ॲज द वेट सॉलिड वेस्ट और वेट गार्बेज. ह्या प्रकारचा जो कचरा असतो तो कार्बनिक कचरा असतो, त्याला ओला कचरा असं सुद्धा म्हणतात. इट इज केअरफुली डिकम्पोज्ड. इफ इट इज केअरफुली डिकम्पोज्ड वी कॅन गेट अ कंपोस्ट अँड फ्युएल ऑफ गुड क्वालिटी फ्रॉम इट. आपण ते जर योग्य पद्धतीने या कचऱ्याची जर आपण विल्हेवाट लावली तर आपल्याला कंपोस्ट म्हणजे योग्य प्रकारे चांगल्या प्रकारचं कंपोस्ट म्हणजे खतसुद्धा मिळेल आणि इंधनसुद्धा चांगल्या दर्जाचं मिळेल. सच बायोफ्युएल प्रोजेक्ट्स हॅव बीन स्टार्टेड इन मेनी सिटीज. अशा प्रकारचे जैवइंधनाचे जे प्रकल्प आहेत ते बऱ्याच शहरांमध्ये सुरू झालेले आहेत. त्याच्यानंतर मुलांना नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट. व्हॉट इज अ नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट? दिस टाईप ऑफ वेस्ट इज नॉट इझिली डिग्रेडेड बिकॉज इट रिक्वायर्स अ व्हेरी लॉंग पिरियड ऑफ टाईम अँड द यूज ऑफ व्हेरियस टेक्निक्स. अशा प्रकारचा जो कचरा आहे नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट, तो लवकर त्याचं विघटन होत नाही किंवा डिकम्पोजिशन होत नाही, कारण अशा प्रकारच्या कचऱ्याला डिकम्पोज होण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर कालावधी लागतो आणि वेगवेगळ्या तंत्राचा उपयोग करायला लागतो. इट इन्क्लूड्स द प्लॅस्टिक. याच्यामध्ये प्लॅस्टिकचा समावेश होतो, मेटल म्हणजे धातूचा समावेश होतो, अँड अदर सिमिलर मटेरियल्स आणि इतर अनेक अशा प्रकारच्या पदार्थांचा समावेश होतो. दिस टाईप ऑफ वेस्ट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ड्राय सॉलिड वेस्ट ऑर ड्राय गार्बेज. अशा प्रकारच्या कचऱ्याला सुद्धा काय म्हणतात, कोरडा घन कचरा किंवा कोरडा कचरा असं म्हणतात. बरोबर. तर मग वेट सॉलिड वेस्ट और वेट गार्बेजमध्ये कशाचा समावेश होतो? किचन वेस्ट म्हणजे बरोबर आहे की नाही, स्पॉइल्ड फूड, फ्रूट्स, व्हेजिटेबल, ॲश, सॉईल डंग, पार्ट्स ऑफ प्लांट्स एटसेट्रा. दिस वेस्ट इज मेनली ऑर्गॅनिक. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज वेस्ट सॉलिड और वेस्ट गार्बेज. ओके, आणि नॉन बायोडिग्रेडेबल म्हणजे दिस कॅनॉट बी डिग्रेडेड व्हेरी इझिली. ओके, इट टेक्स अ लॉंग टाईम टू डिग्रेड अँड व्हेरियस टेक्निक्स. इट इन्क्लूड्स प्लॅस्टिक, मेटल्स अँड अदर सिमिलर मटेरियल्स. दिस टाईप ऑफ वेस्ट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ड्राय सॉलिड वेस्ट और ड्राय गार्बेज. हे मला वय तुम्हाला लिहून काढायचं आहे. वाय इट इज नेसेसरी टू रिसायकल नॉन डिग्रेडेबल वेस्ट, अदरवाइज इफ इट इज नॉट रिसायकल इट मे कॉज अ environmental pollution on the large scale. It may disturb the ecosystem. Which materials are included in the solid dry waste? हे वरती तुम्हाला मुलांना उत्तर दिलेलं आहे. दोन प्रश्नांचं उत्तर वरच्या दोन पॅराग्राफमध्ये आहे. ओके, मेक अ लिस्ट ऑफ व्हेरियस वेस्ट मटेरियल्स अँड आर्टिकल्स इन युअर एरिया अँड प्रिपेअर अ चार्ट ॲज फॉलोज. म्हणजे तुमच्या एरियामध्ये वेगवेगळे जे वेस्ट मटेरियल मिळतात त्यांचं काय करा तुम्ही, मटेरियल म्हणजे पदार्थ आणि आर्टिकल म्हणजे वस्तू, त्यांची यादी करा आणि त्याचा तक्ता तयार करा. बरोबर. आता तो तक्ता बघा कसा आहे, बघा तुम्ही त्याचा तयार करा, तक्ता तयार करा मुलांना. नाव सी हिअर. ओके, याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की प्लॅस्टिक बॉटल डिग्रेडेबल नो, नॉन डिग्रेडेबल येस, रिसायकलिंग ये इट कॅन बी डन, रियूज कॅन बी डन, टॉक्सिक इट इज येस्ट. इफ आय विल राईट हिअर व्हेजिटेबल्स और आय विल राईट हिअर बनाना पिल्स और फ्रूट पिल्स. फ्रूट पिल्स म्हणजे फळांची सालं, फ्रूट पिल्स. डिग्रेडेबल आहे का? येस. नॉन डिग्रेडेबल नो. फ्रूट पिल्स म्हणजे फळांची सालं, विघटनशील आहेत. नॉन डिग्रेडेबल आहेत का? ती नाही. रिसायकलिंग नो, रियूज नो, टॉक्सिक नो. याप्रमाणे तुम्हाला करायचं आहे. वेगवेगळ्या पदार्थांच्या अनुषंगाने वेगवेगळ्या तिथे हे येतील, रिमार्क येतील त्याचे. नाव अडेज इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस, द सेल फोन इज व्हेरी पॉप्युलर. फ्रॉम अ मोबाईल शॉप नियर युअर हाऊस फाइंड आउट हाऊ दे डिस्पोज or dispose of old and broken down cell phones. म्हणजे तुमच्या आता काय तुमच्या घराच्या आजूबाजूला मोबाईलचे दुकान असतील. आता मोबाईल फोन हे लेटेस्ट इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे जेव्हा सर्वच लोक वापरतात, तर खराब झालेल्या मोबाईल फोनची ते विल्हेवाट कशी लावतात, दुकानदार काय करतात
याची तुम्ही माहिती मिळवा असं त्यांनी म्हटलेलं आहे, बरोबर. आता बघा, इफेक्ट ऑन बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधतेवर पोल्युशनचा काय परिणाम होतो बघा. हार्मफुल इफेक्ट्स ऑफ द सॉलिड वेस्ट. फर्स्ट, बॅड ऑर्डर ऑफ वेस्ट, कचऱ्याची दुर्गंधी येते. सेकंड, प्रोडक्शन ऑफ टॉक्सिक गॅसेस, विषारी वायूंची निर्मिती. तिसरं, डिग्रेडेशन ऑफ नॅचरल ब्युटी, नैसर्गिक सौंदर्याचा ह्रास. चौथं, एअर पोल्युशन, हवा प्रदूषण. पाचवं, वॉटर पोल्युशन, जलप्रदूषण. सहावं, सॉईल पोल्युशन, मृदा प्रदूषण. स्प्रेडिंग ऑफ द डिसीजेस म्हणजे काय, रोगप्रसार. सो दीज आर द हार्मफुल इफेक्ट्स ऑफ द solid waste, which bad order of the waste. First, production of toxic gases. Second, degradation of the natural beauty. Third, air pollution. Fourth, water pollution. Fifth, soil pollution. Sixth, and spreading of the diseases. 7. ओके, त्याच्यानंतर बघा मुलांनो, नेसेसिटी ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. नेसेसिटी ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे काय, घनकचरा व्यवस्थापनाची गरज. फॉर प्रिव्हेंटिंग द एन्व्हायरमेंटल पोल्युशन अँड टू कीप सराउंडिंग क्लीन, बरोबर. पर्यावरणीय प्रदूषण थांबवण्यासाठी आणि आजूबाजूचं वातावरण स्वच्छ ठेवण्यासाठी सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट इज नेसेसरी. सेकंड, फॉर एनर्जी ॲज वेल ॲज फर्टिलायझर प्रोडक्शन अँड थ्रू दॅट टू जनरेट वर्क अँड एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज, ऊर्जेच्या निर्मितीसाठी, त्याचप्रमाणे खतांच्या निर्मितीसाठी आणि त्यातून कामांची निर्मिती करणे आणि रोजगार निर्मिती करणे. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट, टू रिड्यूस द स्ट्रेन ऑन द नॅचरल रिसोर्सेस थ्रू द ट्रीटमेंट ऑफ द सॉलिड वेस्ट म्हणजे घनकचरा व्यवस्थापन करून नैसर्गिक स्रोतांवर येणारा ताण कमी करणे. आणि चौथं, टू इम्प्रूव्ह द हेल्थ अँड क्वालिटी ऑफ द लाईफ अँड टू मेंटेन द एन्व्हायरमेंटल बॅलन्स म्हणजे आयुष्याचे क्वालिटी म्हणजे जीवनाचा दर्जा आणि आरोग्य काय करणे, सुधारणे आणि एन्व्हायरमेंटल बॅलन्स म्हणजे पर्यावरणीय संतुलन टिकवून ठेवणे. ओके, इट इज द नीड ऑफ अवर टू इम्प्लिमेंट सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस टू अवॉइड द पॉसिबल प्रॉब्लेम्स ड्यू टू सॉलिड वेस्ट जनरेटेड फ्रॉम द अर्बन अँड इंडस्ट्रियल एरियाज अँड टू मेंटेन अ क्लीन एन्व्हायरमेंट, बरोबर. आता हे काय काळाची गरज आहे. इट इज अ नीड ऑफ एन एन्व्हायरमेंट म्हणजे हे काय झाली, नो सी हिअर, इट इज अ नीड, क्लीन एन्व्हायरमेंट बघा. इट इज अ नीड ऑफ एन अवर टू इम्प्लिमेंट सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस टू अवॉइड द पॉसिबल प्रॉब्लेम्स ड्यू टू सॉलिड वेस्ट जनरेटेड फ्रॉम द अर्बन अँड इंडस्ट्रियल एरियाज अँड टू मेंटेन अ क्लीन एन्व्हायरमेंट म्हणजे स्वच्छ पर्यावरण ठेवण्यासाठी आणि प्रदूषण टाळण्यासाठी सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे घनकचरा व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. इट इज द नीड ऑफ एन अवर. ओके, सॉलिड वेस्ट इज प्रोड्युस्ड फ्रॉम द अर्बन एरियाज म्हणजे शहरी भागातून अँड इंडस्ट्रियल एरिया आणि औद्योगिक भागातून जो कचरा निर्माण झालेला आहे त्याची मॅनेजमेंट करणं ही काळाची गरज आहे. इट इज अ नीड ऑफ एन एन्व्हायरमेंट, नीड ऑफ एन अवर टू मेंटेन द क्लीन एन्व्हायरमेंट. फॉर दिस purpose we should implement measures like increasing the efficiency of production process so that minimum waste will be generated, reducing garbage production by recycling and reuse of the waste material. या उद्देशासाठी आपण काय केलं पाहिजे की increasing the efficiency of production process so that minimum waste will be generated म्हणजे आपण अशा प्रकारची निर्मिती केली पाहिजे जेणेकरून कचरा कमी निर्माण होईल. रिड्युसिंग गार्बेज प्रोडक्शन बाय सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट बाय रिसायकलिंग अँड रियूज ऑफ द वेस्ट मटेरियल म्हणजे उरलेला जो कचरा आहे त्या कचऱ्याचा आपण वापर करून त्याचा टाकाऊपासून टिकाऊ पदार्थ तयार करणे, कचऱ्यावर व्यवस्थापन करणे जेणेकरून काय होईल, प्रदूषण कमी होईल, कचऱ्याची निर्मितीसुद्धा कमी होईल. पुनर्वापर आपण केला पाहिजे म्हणजे रियूज केलं पाहिजे आणि रिसायकल म्हणजे काय, त्या कचऱ्याचं पुनर्चक्रीकरण आपण केलं पाहिजे. बघा इकडे लक्ष द्या. आता हे डायग्राम बघा मुलांनो, सेपरेशन अँड कॅटेगरायझेशन ऑफ द वेस्ट म्हणजे कचऱ्याची कॅटेगरी वाईज कचरा वेगळा करणे, त्याच्या प्रकारानुसार कचरा वेगळा करणे. कंपोस्ट बघा इथे सायंटिफिक अँड इको फ्रेंडली वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे शास्त्रीय आणि इको फ्रेंडली म्हणजे नैसर्गिक कचऱ्याचं व्यवस्थापन. सायंटिफिक म्हणजे शास्त्रीय आणि इको फ्रेंडली म्हणजे नैसर्गिक पद्धतीने कचऱ्याचं व्यवस्थापन करणे. आता बघा इकडे लक्ष द्या मुलांना, कोणकोणते. पहिलं आहे कंपोस्टिंग, त्याच्यानंतर दुसरं आहे सेफ लँडफिल साईट्स म्हणजे भूमिभरण, तिसरं आहे वर्मी कंपोस्टिंग, त्याच्यानंतर चौथा आहे इंडस्ट्रियल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे औद्योगिक कचरा व्यवस्थापन, पाचवा आहे पायरोलिसिस एनर्जी प्रोडक्शन बाय बर्निंग वेस्ट ॲट हाय टेम्परेचर, एक्झाम्पल बायोगॅस अँड बायो इलेक्ट्रिसिटी, बरोबर.
त्याच्यानंतर काय मुलांनो, 6वं आहे बायो रेमेडियल वेस्ट. म्हणजे काय, मॅनेजमेंट म्हणजे इन्सिरिनेशन. या पद्धतीने मुलांनो हे आहे बघा, सेपरेशन अँड कॅटेगरायझेशन ऑफ द वेस्ट. पहिलं आहे कंपोस्टिंग, दुसरं लँडफिल साईट्स, तिसरं वर्मी कंपोस्टिंग, चौथं इंडस्ट्रियल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट लँडफिल मेथड, 5वं पायरोलिसिस दॅट मीन्स एनर्जी प्रोडक्शन बाय बर्निंग ऑफ वेस्ट ॲट हाय टेम्परेचर दॅट इज बायोगॅस मीन्स बायो इलेक्ट्रिसिटी. अँड 6वं बायोमेडिकल वेस्ट म्हणजे मॅनेजमेंट म्हणजे काय, इन्सिरिनेशन. त्याच्यानंतर बघा मुलांनो 7 प्रिन्सिपल्स ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. Now what are the 7 principles of solid waste management? पहिला आहे reuse. After the use of the material should be the reused for some other proper uses. त्याच्यानंतर refuse. Reusal of the use. Refuse. पहिला आहे reuse म्हणजे पुन्हा पुन्हा वापरणे. ओके. आफ्टर यूज मटेरियल शुड बी reused for some other people's from some other proper uses. बरोबर, म्हणजे टाकून दिलेल्या पदार्थांचा जो उपयोग आहे त्यांचा पुनर्वापर केला पाहिजे योग्य उद्देशासाठी. रिफ्यूज म्हणजे वापर करण्यास नाकारणे. रिफ्यूज म्हणजे नाकारणे. रिफ्युजल टू यूज आर्टिकल्स मेड फ्रॉम नॉन डिग्रेडेबल आर्टिकल्स लाईक प्लॅस्टिक अँड थर्माकोल. प्लॅस्टिक आणि थर्माकोलसारख्या अविघटनशील पदार्थांपासून बनवलेले पदार्थ वापरण्यास नकार देणे म्हणजे रिफ्युजल. रिफ्यूज करणे. रिसायकल म्हणजे पुनर्चक्री भवन. प्रोडक्शन ऑफ यूजफुल आर्टिकल्स बाय रिसायकलिंग अँड सॉलिड वेस्ट. फॉर एक्झाम्पल पेपर अँड ग्लास कॅन बी रिसायकल्ड. म्हणजे प्रोडक्शन ऑफ युजफुल आर्टिकल म्हणजे उपयुक्त वस्तूंचे निर्मिती, बरोबर आहे की नाही. आणि ते कशापासून करणे, सॉलिड वेस्ट म्हणजे घन कचऱ्यापासून उपयुक्त वस्तूंची काय करणे, निर्मिती करणे. उदाहरणार्थ पेपर ग्लास याचा उपयोग आपण रिसायकलिंगमध्ये करू शकतो. त्याच्यानंतर रिथिंक म्हणजे पुनर्विचार करणे. रिथिंकिंग अवर हॅबिट्स ॲक्टिव्हिटीज अँड देअर कॉन्सिक्वेन्सेस इन कनेक्शन विथ द यूज ऑफ द व्हेरियस आर्टिकल्स ऑफ द डेली यूज. म्हणजे काय की आपल्या ज्या सवयी आहेत नेहमीच्या, बरोबर, त्या बदलणे. त्याच्यानंतर कनेक्शन विथ द यूज ऑफ द व्हेरियस आर्टिकल्स ऑफ डेली यूज. दैनंदिन जीवनात आपण कोणते पदार्थ वापरतो, कोणत्या वस्तू वापरतो त्याचा विचार करणं. त्याच्यानंतर काय रिड्यूस. रिड्यूस म्हणजे काय, कमी करणे मुलांना. आता रिड्यूस म्हणजे काय, restriction the use of the resources to avoid their wastage. Old material should be reused. One thing should be shared by many. Used and throw types of the object should be avoided. बरोबर. Restriction the use of resources to avoid their wastage. म्हणजे काय की अविघटनशील पदार्थांचा वापर कमी करणे. ओल्ड मेटल शुड बी रियूज्ड. बरोबर, जुने ते धातूचे पदार्थ आहेत त्यांचा पुनर्वापर करणे. ओल्ड थिंग शुड बी शेअर्ड बाय मेनी. जुनी वस्तू जी आहे ती अनेकांनी काय केली पाहिजे, वाटून घेतली पाहिजे, शेअर केली पाहिजे. यूज अँड थ्रो टाईप ऑफ ऑब्जेक्ट शुड बी अवॉइडेड. एकदा वापरा आणि फेका अशा पदार्थाचे वापर जे आहे ते टाळले पाहिजेत. एकदाच वापरून जे पदार्थ फेकून द्यावे लागतात असे पदार्थ वापरायलाच नकोत, म्हणजे प्रदूषण होणार नाही. बरोबर. त्याच्यानंतर मुलांना रिसर्च. रिसर्च म्हणजे काय, संशोधन. बघा, कंडक्टिंग रिसर्च रिलेटेड टू रियूज ऑफ मटेरियल्स दॅट आर टेम्पररीली आउट ऑफ यूज. म्हणजे अशा पदार्थांवर संशोधन करणं की जे तात्पुरत्या स्वरूपात बाहेर फेकले जातात, त्यांचं विल्हेवाट कशी लावली जाईल. रेग्युलेशन अँड पब्लिक अवेअरनेस म्हणजे काय, जनजागृती करणे. नियमन करणे आणि जनजागृती करणे. रेग्युलेशन म्हणजे नियमन आणि पब्लिक अवेअरनेस म्हणजे जनजागृती करणे. फॉलोइंग द लॉज अँड रूल्स रिलेटेड टू द वेस्ट मॅनेजमेंट अँड मोटिवेटिंग अदर्स फॉर द सेम. बरोबर आहे की नाही. म्हणजे कचरा निर्मितीसाठी काय करणं, नियम आणि कार्याचं काय करणं, पालन करणं आणि इतरांनासुद्धा काय करणं, ते करण्यास भाग पाडणं. त्याच्यानंतर बघा मुलांना, सम हॅबिट्स आर डिस्क्राईब बिलो. डू वी हॅव दीज हॅबिट्स. काही सवयी आपल्याला आहेत का खाली दिलेल्या सवयींपैकी. इफ सो हाऊ डज वी हेल्प इन वेस्ट मॅनेजमेंट. जर आपल्याला त्या सवयी असतील तर आपण कसं करू शकतो. फॉलोइंग द 3R मंत्रा. 3R मंत्रा म्हणजे काय, रिड्यूस, रियूज अँड रिसायकल. रिड्युसिंग द वेस्ट, रियूज ऑफ द वेस्ट, रिसायकलिंग द वेस्ट. त्याच्यानंतर सेकंड, थ्रोईंग द प्लॅस्टिक रॅप्स, चॉकलेट्स, आईस्क्रीम्स, बिस्किट्स एटसेट्रा अँड डस्टबिन. अवॉइड द लिटरिंग. लिटरिंग म्हणजे थुंकणे. काय करणे, थांबवावे. थ्रोईंग द प्लॅस्टिक रॅपर्स ऑफ चॉकलेट्स म्हणजे प्लॅस्टिकचे चॉकलेट जे आहे, प्लॅस्टिक रॅपर, आईस्क्रीम, बिस्किटचे ते काय करणे, कचरा डब्यात टाकलं. तिसरा पॉईंट, अवॉइडिंग द यूज ऑफ प्लॅस्टिक बॅग्स अँड इन्स्टेड ऑफ युझिंग क्लॉथ बॅग्स ऑर बॅग्स प्रिपेअर्ड फ्रॉम द ओल्ड सारीज, बेडशीट्स, कर्टन्स एटसेट्रा. प्लॅस्टिक बॅगचा उपयोग थांबवणे आणि जुने कपडे जे आहेत जसे जुने साडी,
बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर जुने बेडशीट, जुने पडदे याच्यापासून बनवलेल्या कापडी पिशव्या वापरणे. त्याच्यानंतर फोर्थ पॉईंट, युझिंग बोथ साईड्स ऑफ पेपर फॉर रायटिंग, रियुझिंग ग्रीटिंग कार्ड्स अँड गिफ्ट पेपर्स. बरोबर, दोन्ही कागदाच्या दोन्ही बाजूंना लिखाण करावं. रियुझिंग ग्रीटिंग कार्ड्स अँड गिफ्ट पेपर्स म्हणजे ग्रीटिंग कार्ड आणि गिफ्ट पेपरचा पुनर्वापर करावा. त्याच्यानंतर पाचवं, अवॉइडिंग यूज ऑफ द टिश्यू पेपर अँड प्रेफरिंग टू यूज ऑन वन सँकरची. टिश्यू पेपरचा काय करावा, वापर थांबवावा आणि स्वतः काय करावं, स्वतःचा रुमाल वापरावा. त्याच्यानंतर सहावं, युझिंग रिचार्जेबल बॅटरीज इन्स्टेड ऑफ लेड बॅटरीज. बरोबर, लेड बॅटरीच्या ऐवजी रिचार्जेबल बॅटरी वापराव्यात. त्याच्यानंतर बघा सातवी हॅबिट काय आहे मुलांनो, इम्प्लिमेंटिंग व्हेरियस प्रोग्राम्स ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट अँड एज्युकेटिंग इनकरेजिंग द फॅमिली अँड सोसायटी इन इज रिगार्ड. म्हणजे वेगवेगळे जे कार्यक्रम आहेत घनकचरा व्यवस्थापनाचे ते राबवावेत. बरोबर आहे की नाही, त्याबद्दल शिक्षण द्यावं. कुटुंबियांना सोसायटीमध्ये इतर लोकांना काय करावं, जागरूक करावं. त्याच्यानंतर आठवं, अवॉइडिंग द यूज अँड थ्रो टाईप ऑफ द आर्टिकल्स लाईक पेन्स, कॅन्ड कोल्ड ड्रिंक्स, टेट्रा पॅक्स शुड बी स्ट्रिक्टली अवॉइडेड. एकदाच वापरून फेका अशा प्रकारच्या पदार्थांचा वापर टाळावा. जसा काही उदाहरणार्थ पेन्स, कॅन्ड कोल्ड ड्रिंक्स, कॅनमध्ये येणारे कोल्ड ड्रिंक्स, टेट्रा पॅक्स म्हणजे फ्रुटीसारखे ते 10 रुपयाचे पाकिट येतात ते टेट्रा पॅकमध्ये येतात, ते वापरणं टाळावं. बरोबर, अमेरिका इज द लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ इलेक्ट्रिसिटी फ्रॉम द सॉलिड वेस्ट. बघा, जपान हॅज डेव्हलप्ड द प्रोजेक्ट्स ऑफ प्रोडक्शन ऑफ थ्रेड्स, पेपर अँड अदर युजफुल मटेरियल्स फ्रॉम बनाना पिलिंग्स. जपानने काय केलेलं आहे की केळीच्या सालापासून, बनाना पिलिंग्स म्हणजे केळीच्या सालापासून प्रोडक्शन ऑफ थ्रेड्स म्हणजे धाग्यांची निर्मिती, पेपर म्हणजे कागदाची निर्मिती आणि इतर अनेक युजफुल मटेरियल्स म्हणजे उपयोगी पदार्थांचा वापर करण्यास सुरुवात केलेली आहे. फाइंड आउट अबाउट सच प्रोजेक्ट्स इन युअर रिजन. बघा, विच वेस्ट मॅनेजमेंट आर यूज्ड इन अवर विलेज टाउन वाय. बघा, ते तुम्ही आता बघा, हे मुक्तोत्तरी प्रश्न, ओपन क्वेश्चन म्हणतात त्याला. बरोबर आहे की नाही. डिस्पोजल ऑफ गार्बेज बायोडिग्रेडेबल असेल तर विलेजमध्ये बायोगॅस प्लांट वापरतात आणि नॉन बायोडिग्रेडेबल असेल तर इन्सर्नेशन, पायरोलिसिस अशा प्रकारचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर बघा इकडे, पिरियड रिक्वायर फॉर द डिग्रेडेशन ऑफ द वेस्ट म्हणजे कचऱ्याचं विघटन व्हायला किती वेळ लागतो. बघा, बनाना पिलिंग्स म्हणजे केळ्याची सलद 3 to 4 weeks 3 ते 4 आठवड्याला लागतात. क्लॉथ बॅग्स म्हणजे कापडाच्या पिशव्या 1 month. त्याच्यानंतर रॅक्स 5 months. वुलन सॉक्स म्हणजे लोकरीचे सॉक्स 1 year 1 year. वूड 10 to 15 years. लेदर शूज म्हणजे चामड्याचे बूट 40 ते 45 वर्ष लागतात. टिन्स कॅन्स म्हणजे पत्राचे कान 50 ते 100 वर्ष. ॲल्युमिनियम कॅन्स 200 ते 250 वर्ष. त्याच्यानंतर सर्टन प्लास्टिक बॅग्स 10 lakh years. थर्माकोल स्टायरोफोम कप म्हणजे इन्फायनाईट ड्युरेशन. ओके, त्याच्यानंतर बघा आता याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे बघा, इफ द टाईम रिक्वायर्ड फॉर डिग्रेडेशन ऑफ द सॉलिड वेस्ट जनरेटेड अराउंड अस इज लॉंग इट सिरियसली अफेक्ट द एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. म्हणजे एखादं घनकचरा व्यवस्थापन होण्यासाठी जर जास्त कालावधी लागत असेल तर त्याचा गंभीर परिणाम आपल्या पर्यावरणावर होतो. व्हॉट केअर यू विल टेक टू अवॉइड दिस. तुम्ही काय करणार आहे टाळण्यासाठी. बघा, आता डायग्राम 9.5a, हे डायग्राम 9.5a आहे. हिअर इन दिस डायग्राम द वेस्ट इज क्लासिफाईड इन टू 2 categories, वेट वेस्ट अँड ड्राय वेस्ट. वेस्टमध्ये काय काय येतं ते आपण बघितलेलं आहे. बरोबर आहे की नाही. सॉईल वेस्ट, ॲश, किचन वेस्ट हे सगळं येतं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर ड्राय वेस्टमध्ये सगळं ई वेस्ट येतं, इलेक्ट्रॉनिक वेस्ट येतं, पेपर्स येतात. बरोबर, बेसिकली गार्बेज इज कॅटेगराइज इन टू 2 types of waste, wet waste and dry waste. And here now the dry waste is also categorized into paper waste, glass waste, then plastic waste and metal waste. ओके, त्याच्यानंतर बघा इकडे लक्ष द्या मुलांनो. A peep into the past. Ever since ancient times, special attention has given to the garbage disposal. पूर्वीच्या काळापासूनच कचऱ्याच्या विल्हेवाटीकडे लक्ष देण्यात आलेले आहे. बरोबर, नियंत्रण करण्यासाठी लक्ष देण्यात आले आहे. इन द ग्रीक सिटी ऑफ अथेन्स इन 320 बिफोर ख्राइस्ट BCE a law has been enacted regarding garbage disposal. It made throwing garbage in the open an offense. बरोबर, इसवी सन पूर्व 320 पासूनच कचरा नियंत्रण कायदा ग्रीक देशांमध्ये लागू झाला होता. त्या कायद्यानुसार उघड्या जागेवरती कचरा फेकणं काय झालेलं आहे, कायद्यानुसार निषिद्ध मानण्यात आणलेलं आहे.
त्याच्यानंतर मुलांना डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय, आपत्ती व्यवस्थापन. डिझास्टर म्हणजे आपत्ती आणि मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन. विच नॅचरल कॅलॅमिटीज हॅव यू एक्सपिरियन्स्ड, हाऊ डिड दे अफेक्ट द कंडिशन्स इन रेग्युलर सराउंडिंग्स. वी हॅव नॉट faced any calamities, but we know the natural calamities like volcanic eruption, okay, like floods, isn't it, catching the fire, आग लागणे, भूकंप होणे, महापूर येणे, अशा प्रकारच्या ज्या नैसर्गिक आपत्ती आहेत त्या आम्ही अनुभवलेल्या नाहीत, पण आम्ही पाहिलेल्या आहेत समाज माध्यमांवरती, दूरदर्शनवरती. हाऊ डिड दे अफेक्ट द कंडिशन्स इन अवर सराउंडिंग. दे अफेक्ट द इकॉनॉमिकल कंडिशन ॲज वेल ॲज दे अफेक्ट द लाईव्ज ऑफ द ह्युमन्स ओके इन अवर सराउंडिंग. त्याच्यामुळे जैविक हानी होते आणि आर्थिक हानीसुद्धा होते. ओके, हाऊ विल यू मेक अ प्लॅन टू बी सेफ फ्रॉम कॅलॅमिटीज टू मिनिमाइज द डॅमेज. आपण काय करणार, कशा पद्धतीने आपण प्लॅन करणार की नैसर्गिक आपत्तींपासून आपलं संरक्षण व्हावं आणि होणारं नुकसान कमीत कमी व्हावं. वी विल मेक अलर्ट द पीपल्स इन द पर्टिक्युलर एरिया इन विच कॅलॅमिटीज आर गोइंग टू अप्रोच. ओके, और कॅलॅमिटीज आर गोइंग टू हॅपन. वी विल shift the peoples from one colony to the other to the safe place so that we will minimize the damage. Okay, now see here various natural calamities like thunderbolts, lightning, floods, fires, and man-made disasters like accident, bomb explosions, chemical accidents in the industries, stampede in the mass gatherings, riots, etc. occur around us. फ्रॉम टाईम टू टाईम दे कॅन कॉज अ लार्ज स्केल डॅमेज टू द लाईफ अँड प्रॉपर्टी. म्हणजे बऱ्याचशा अशा ज्या काय आहेत नैसर्गिक आपत्ती ज्या आहेत, जसे की थंडरबोल्ट म्हणजे विजा पडणे, फ्लड म्हणजे काय पूर येणे, फायर म्हणजे आग लागणे, आणि मानवनिर्मित ज्या हे आहेत काय मानवनिर्मित आपत्ती ज्या आहेत मॅनमेड डिझास्टर्स लाईक ॲक्सिडेंट, अपघात होणे, बॉम्बस्फोट होणे, बॉम्ब एक्सप्लोजन, केमिकल ॲक्सिडेंट इन द इंडस्ट्रीज, बरोबर आहे की नाही, रासायनिक अपघात होणे, स्टॅम्पेड्स इन द मास गॅदरिंग्स म्हणजे समूहामध्ये एखाद्या भल्या मोठ्या कार्यक्रमामध्ये काय होणे, स्टॅम्पेड्स म्हणजे चेंगराचेंगरी होणे, रिऑट्स म्हणजे दंगली होणे, एटसेट्रा ऑकर्स अराउंड अस फ्रॉम टाईम टू टाईम. हे वेळोवेळी आपल्या सभोवताली काय होत असतं, घडत असतं. दे कॉज लार्ज स्केल डॅमेज टू लाईफ अँड प्रॉपर्टी. याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि आर्थिक हानी होत असते. त्याच्यानंतर बघा मुलांना पुढे, कॅन यू टेल what are the types of the casualties that are seen to occur in the different types of the disasters. कोणकोणत्या प्रकारच्या कॅशुअल्टीज आहेत की त्या वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्ती मुळे घडून येतात, बरोबर. कॅशुअल्टीज म्हणजे डॅमेज टू द लाईफ, बरोबर. आता इकडे बघा डिझास्टर मॅनेजमेंटची इथे त्यांनी व्याख्या दिलेली आहे. व्हॉट डू यू मीन बाय डिझास्टर मॅनेजमेंट. डिझास्टर मॅनेजमेंट डेफिनेशन हे वहीत लिहून काढायचं आहे मुलांना तुम्हाला सर्व. डिझास्टर मॅनेजमेंट इज अन ॲक्शन इम्प्लिमेंटेड थ्रू द प्रॉपर प्लॅनिंग ऑर्गनाइज्ड बाय ॲक्टिव्हिटी अँड कोऑर्डिनेशन. काय डिझास्टर मॅनेजमेंटची व्याख्या. डिझास्टर मॅनेजमेंट इज अ ॲक्शन, ही एक प्रक्रिया, इट इज इम्प्लिमेंटेड थ्रू प्रॉपर प्लॅनिंग, ती व्यवस्थित नियोजन करून त्याचे अंमलबजावणी करता येते. ऑर्गनाइज बाय ॲक्टिव्हिटी अँड कोऑर्डिनेशन, ही समन्वयामधून ती काय केली जाते, संघटित केली जाते. पुन्हा एकदा वाचतो मी. डिझास्टर मॅनेजमेंट इज ॲक्शन इम्प्लिमेंटेड थ्रू द प्रॉपर प्लॅनिंग अँड ऑर्गनाइज्ड ॲक्टिव्हिटी अँड कोऑर्डिनेशन. इट इन्क्लूड्स द फॉलोइंग. याच्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो. प्रिव्हेन्शन ऑफ लॉसेस अँड डेंजर. सेकंड, इम्प्रूव्हिंग टॉलरन्स. थर्ड, इम्प्रूव्हिंग टॉलरन्स म्हणजे सहनशक्ती वाढवणे. प्रूव्हिंग लॉसेस अँड डेंजर. प्रिव्हेन्शन ऑफ लॉसेस अँड डेंजर म्हणजे काय, नुकसान आणि धोके यांचं काय करणे, यांना प्रिव्हेंट करणे. इम्प्रूव्हिंग टॉलरन्स. तिसरं, प्रोव्हाइडिंग द रिलीफ फ्रॉम द डिझास्टर, मिनिमायझिंग द इंटेन्सिटी अँड एक्सटेंट ऑफ हार्म. त्याच्यानंतर काय म्हणजे काय, प्रोव्हाइडिंग द रिलीज फ्रॉम द डिझास्टर म्हणजे आपत्तीपासून बचाव करणे, आराम देणे. मिनिमायझिंग द इंटेन्सिटी अँड एक्सटेंट ऑफ द हार्म, जे म्हणजे नुकसान होणार आहे ते कमी करणे. प्रिपरेशन ऑफ द पेस्ट टू डिझास्टर, आपत्तीला काय करणे, तोंड देण्यासाठी तयार राहणे. इमिजिएट ॲक्शन इन द डिझास्टर सिच्युएशन, त्वरित क्रिया करणे आपत्ती काळामध्ये. असेसमेंट ऑफ द डॅमेजेस अँड इंटेन्सिटी ऑफ द डिझास्टर, किती नुकसान झालेलं आहे आणि आपत्ती किती मोठ्या प्रमाणात होती याचा अभ्यास करणे. अरेंजिंग द रेस्क्यू वर्क अँड हेल्प म्हणजे सुटकेसाठी कार्य करणे आणि मदत करणे. रिहॅबिलिटेशन अँड रिबिल्डिंग म्हणजे काय, पुनर्वसन करणे आणि काय करणे,
सुरक्षित जागी हलवणे, पुनर्निर्माण करणे. रिबिल्डिंग म्हणजे पुनर्निर्माण आणि रिहॅबिलिटेशन म्हणजे काय, पुनर्वसन. रिहॅबिलिटेशन अँड रिबिल्डिंग. रिहॅबिलिटेशन म्हणजे वसन आणि रिबिल्डिंग म्हणजे पुनर्निर्माण. तर इथे मुलांना आपण थांबूया, नंतरचा भाग आपण पुढे बघूया. ओके, थँक्यू.